नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. वर्षभरात अनेक व्रत उत्सव येतात. यात एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे. ही तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेले हे व्रत मोक्षप्राप्तीसाठी केले जाते. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 17 जून रोजी पहाटे 4:42 सुरू होईल आणि 18 जून रोजी सकाळी 6:23 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 18 जून रोजी निर्जला एकादशीचं व्रत केले जाईल. या दिवशी मंगळवार आलेला आहे आणि एकादशी तिथीला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, शनिदोष सर्व काही नष्ट होणार आहे आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील यामुळे नष्ट होणार आहे. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची पंचोपचारे पूजा केली जाते. काही उपाय, काही उपासना केल्या जातात आणि या व्रताचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराचं शुद्धीकरण करणं देखील महत्त्वाचं असतं आणि यासाठीच या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे. जो कोणी एकादशी व्रतासह श्रीहरी विष्णूंची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला खूप महत्त्व आहे. या तिथीला निर्जला एकादशी म्हणून ओळखले जाते, जी सर्व एकादशींमध्ये सर्वात महत्त्वाची आणि कठीण मानली जाते. कारण या एकादशीच्या व्रतात पाणी सुद्धा पिले जात नाही आणि म्हणूनच या एकादशीला भीमसेन एकादशी असं देखील म्हणतात. कारण 5 पांडवांपैकी भीमाने हे एकादशीचं व्रत केलं होतं, म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी हे नाव पडलं आहे. या एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून ह्या वस्तू टाकायच्या आहेत. त्यात सर्वात पहिली वस्तू म्हणजे गंगाजल. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असतं. आपल्याला जर का पवित्र तीर्थस्थानी स्नान करणं शक्य नसेल तर आपण घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायचं आहे. पवित्र नदीवर स्नान केल्याचं पुण्य यामुळे प्राप्त होतं. यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमतीर पाणी टाकायचं आहे. तुमच्याकडे जर का गंगाजल नसेल तर तुम्ही गोमतीर पाणी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे आणि हळदीने आपला गुरुग्रह देखील हा प्रबळ होत असल्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आपल्याला टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचं काम करत असते आणि ह्या सर्व वस्तू जर का आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर यामुळे आपले सर्व दोष, सर्व पाप हे नष्ट होतात. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या सर्व वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. घरातील प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे. यामुळे आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, आपल्या आजूबाजूला असलेली निगेटिव्ह ऊर्जा कमी होण्यास मदत होते आणि आपण दिवसभरात जे पण काही उपाय, ज्या पण काही सेवा करू याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. तुम्ही जर का प्रत्येक एकादशीला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्या तर तुमचे सर्व दोष हे नष्ट होतील. या दिवशी योगायोगाने मंगळवार देखील आलेला आहे, त्यामुळे आपण आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही टाकायची आहे. आणि बघा, या दिवशी तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. या दिवशी चुकूनही तुळशीपत्र आपल्याला तोडायचं नाहीये. तुळशीपत्र तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात आणि तुम्हाला एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जो पण नैवेद्य, भोग दाखवणार आहात त्यामध्ये देखील तुम्हाला तुळशीपत्र हे न विसरता ठेवायचं आहे. तर या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.